हिंगोलीच्या आखाडा बाळापूर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा आहे। या सभेमध्ये आज या महिलांनी जे आहे ते आज पूर्ण देशामध्ये त्यांचं आंदोलन चालू आहे। विविध मागण्यांचं आंदोलन चालू असताना आज पोलीस प्रशासनाच्या वतीने यांना रोखण्यात आलेले आहे। काय मागणी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। काय नाव आहे? नमस्कार सर, मी अंगणवाडी सेविका आखाडा बाळापूर प्रकल्पातून आलेली आहे आणि आमची एक मागणी आहे की आम्ही 4 डिसेंबर पासून राज्यव्यापी संपावर आहोत। आज आमच्या संपाचा 37वा दिवस आहे। या महिन्यात आम्हाला मानधन कुठलेही नाही। आज आमच्या उपासमारची वेळ आलेली आहे आणि आज आपल्या आखाडा बाळापूर नगरीमध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे येणार आहेत। या उत्साहाने आमच्या मनामध्ये काही द्वेष नसता, काही नसता, एक बार चला आपले येणार आहेत मंत्री म्हणून आम्ही उद्देशाने सर्वजण आज भेटायसाठी आलेलो होतो आणि एक निवेदन आम्ही सरांना देणार होतो, विनंती अर्ज करणार होतो की सर आमच्या मानधनात काही वाढ करा, आम्हाला पेन्शन लागू करा। म्हातारपणी माझ्या वृद्ध आई आता रिटायर झाल्या तर त्यांना आता लोकांचे भांडे घासून खायची वेळ आलेली आहे। लेकरं सुद्धा जवळ धरत नाहीत। वयाचे 65 वर्ष झाल्यानंतर कोणाला कामकाज होते। यासाठी आम्हाला वाटते की आम्हाला पेन्शन, ग्रॅज्युएटी, मानधनात वाढ, आम्हाला आज 10,500 रुपये मानधन मिळते, मदतनीसला 5,000 मिळते। काय होते सर, याच्यामध्ये मुलं आहेत, विधवा बाया आहेत, परित्यक्त आहेत, बहुतेक घर हे एकाच महिलावर चालते। तर आज आम्ही मुख्यमंत्री सरांना आमचं निवेदन पोहोचावं याच हेतून आले होतो। आमच्या मनामध्ये दुसरं काही हेतू नव्हता, पण पोलीस प्रशासन आम्हाला कोणीही कानाकोपऱ्यात उभं सुद्धा राहू देत नाही। इकडून ढकल तिकडून पोलीस प्रशासन या ठिकाणी उभं राहू देत नाही असं त्या महिलांचं म्हणणं आहे। काय म्हणणं आहे तुमचं, सांगा काय मागणी होती? हो सर, आमची कशी कळमनुरी तालुक्यातून आम्ही पूर्ण जण एवढ्या जणी आलेले आहेत, पण आम्हाला असं नाही उभं राहायला सुद्धा जागा देत नाही। ते एकदम आम्हाला कुत्र्यासारखं एकदम हातात काठी घेऊन ढकलून लावल्यासारखं लावत आहेत। तरी आमची मागणीसाठी आम्ही म्हणजे असं आलो होतो की 4 तारखेपासून आम्ही संपावर आहेत। तर आम्हाला का असं वाटलं आम्हाला इथं तरी आमचा भाऊ म्हणून आम्हाला काहीतरी आमचं मागणं आम्ही आमच्या भावाच्या कानावर घाला आणि आमचा भाऊ आमचं काहीतरी एखादं तरी ऐकते ना आम्हाला। म्हणून या आम्ही उद्देशाने आलेलो होतो। आम्हाला वेतन श्रेणी द्यावा आणि आमची ग्रॅच्युटी द्यावी, मोबाईल नवीन द्यावा। आम्ही कसं करावं या 5,000 10,000 आमचं काय होते? आणि आम्हाला जर आता आम्ही रिटायर झाल्याच्या नंतर आम्ही काय खावा? आमच्या जर मुलाबाळांना आम्हाला बाहेर जर ढकलून दिलं, आम्हाला भांडे घासायला सुद्धा खेडेपाड्यात कोणी। आता या ठिकाणी परिस्थिती काय झाली होती? तुम्ही आले होते तेव्हा काय प्रकार झाला? त्यांनी आम्हाला इथं उभं राहायलाच नाही, तुम्हाला इथं सांभाळा जागाच नाही म्हणजे तुम्ही बिलकुल तुमची इथं काहीच नाहीये, इथं तुम्हाला कोणीच बोलवलेलं नाही, तुम्ही तुमची पुरी भाजी खा, चालले जा तुम्ही। आता या ठिकाणी कुठल्या मागण्या होत्या आणि काय किती महिला आल्या होत्या? या ठिकाणी बऱ्याच महिला आहेत। कळमनुरी तालुक्यामधून भरपूर महिला आल्या होत्या। त्याची एवढंच इच्छा होती की चला बा आपण मुख्यमंत्र्याला भेटा, आपलं वेतन आंदोलन जे आहे ते सांगा। वेतन मागणी होती, श्रेणी मागणी होती। आज 2 आमच्या बाया बळी गेल्या। त्याच्या घरच्या परिवारानं काय म्हणा, मुंबईला मोर्चाला जाते वेळेस त्या बायाचा बळी झाला, मृत्यू झाला। त्या घरच्या लोकांना आज काय म्हणत असतील, आज त्याची आम्हाला खंता वाटते। आज इतका 37 दिवस असून शासनाला आमची किंमत वाटणं, दया वाटणं। करोनाच्या काळात म्हणलं तर आम्ही जिल्हा परिषदला महिना आमची जिल्हा परिषद मध्ये शाळा आहे, तर महिना करोनाच्या काळात त्या लोकांवर निदर्शन ठेवलं। आले का त्याला पाणी द्या, दुरून त्याला भाजी पोळी द्या, आम्ही स्वतः ड्युट्या केल्या। तर शासनाचं काहीच आमच्यावर लक्ष नाही, हे काही न्याय आहे का? आता शासनाचं यांच्याकडे कोणतंच लक्ष नाही आणि या ठिकाणी मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी महिला आल्या असता पोलिसांनी यांना या ठिकाणावरून बाहेर काढण्यात दिलेले आहे, हाकलून दिलेले आहे। आता महिलांचा प्रश्न जे आहे ते आता कुठं मांडणार आहेत हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। श्रीधर बावंटे, जय महाराष्ट्र न्यूज, आखाडा बाळापूर, हिंगोली।